नमस्कार, मी प्राध्यापक सूर्यवंशी BS धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालय सातारा, ज्युनियर विभाग विषय अर्थशास्त्र. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध कोर्सेस राबवले जातात. त्याच पद्धतीनं त्याचाच एक भाग म्हणून वाणिज्य शाखेसाठी CA फाउंडेशन हा कोर्स राबवला जातोय. या CA फाउंडेशन कोर्समध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स हा एक विषय आहे. त्या विषयामध्ये बिझनेस सायकल हा एक महत्त्वाची संकल्पना आहे. त्या संकल्पनेविषयी आज आपण इथं माहिती पाहणार आहोत. चला तर पाहूया बिझनेस सायकल व्यापार चक्र म्हणजे काय. सुरुवातीला या व्यापार चक्राचं जे प्रस्तावना जी इंट्रोडक्शन आहे ते पाहूया आपण. इंट्रोडक्शन. The business cycle refers to the regular ups and downs in the level of economic activity over a period of time. एका ठराविक कालखंडामध्ये ज्या आर्थिक क्रियाकलाप असतात त्याच्यामध्ये जे चढ उतार निर्माण झालेले असतात, या चढ उतारांनाच आपण या ठिकाणी बिझनेस सायकल म्हणलेलं आहे. It represents the fluctuations in GDP, employment, production, income and investment that an economy experiences. जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला वेगवेगळ्या जे फ्लक्च्युएशन्स आहेत GDP मधले, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये झालेलं जे काही फ्लक्च्युएशन्स असतील, चढ उतार असतील, एम्प्लॉयमेंटमध्ये झालेला चढ उतार असेल, त्याच पद्धतीनं प्रोडक्शन, इन्कम आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे उत्पन्न, रोजगार आणि गुंतवणुकीमध्ये झालेले चढ उतार याच्या अभ्यास आपण याच्यामध्ये करतो. बिझनेस सायकल्स याच्यामध्ये क्रिएट होतात. अंडरस्टँडिंग द बिझनेस सायकल is important because it helps governments, businesses and individuals make better decisions regarding production, investment, employment and policies. आपल्याला बिझनेस सायकल का अभ्यासायची आहे ते जाणून घेणं अत्यंत खूप महत्त्वाचं आहे. कारण बिझनेस सायकल का अभ्यासायची आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी गव्हर्नमेंट असेल किंवा व्यावसायिक असतील किंवा जे इंडिव्हिज्युअल्स असतील, वैयक्तिक जे काही व्यावसायिक असतील, यांना पॉलिसी मेकर्स असतील, यांना पॉलिसी रन करणं, पॉलिसी डिझाईन करणं, म्हणजे प्रोडक्शनच्या रिलेटेड, इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड आपल्याला काही जे डिसिजन घ्यावं लागतात, हे डिसिजन घेण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी जे काही आपल्याला डिसिजन घ्यावं लागतात किंवा रोजगाराच्या बाबतीत जे काही आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, या निर्णयासाठी आपल्याला हे बिझनेस सायकल म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर या बिझनेस सायकलचं नेमकं मीनिंग काय आहे. मीनिंग ऑफ द बिझनेस सायकल, अर्थ काय आहे व्यापार चक्राचा नेमका. द बिझनेस सायकल इज रिक्वायरिंग पॅटर्न ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज दॅट टेक्स प्लेस इन अ कंट्रीज इकॉनॉमिक ओव्हर पिरियड ऑफ टाईम. एका ठराविक कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जे काही आर्थिक चढ उतार निर्माण होतात त्याला फ्लक्च्युएशन्स म्हणतो. एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन जे काही विस्तार आणि जे काही संपूर्ण झालेला असतो आर्थिक क्रियाकलापामध्ये त्यालाच व्यापार चक्र असं म्हणतात. इट शोज हाऊ द इकॉनॉमी मूव्स थ्रू डिफरंट फेजेस सच ॲज. मग ही एखादी अर्थव्यवस्था या व्यापार चक्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने पास होते, म्हणजे व्यापार चक्रामध्ये कोणकोणत्या या टप्प्यामधून जाते, त्याचे काही टप्पे आपल्याला दिलेले आहेत. So, 4 phases gives us in business cycle. First is expansion, growth in income, output and employment. या व्यापार चक्रामध्ये जो पहिला टप्पा येतो तो म्हणजे विस्ताराचा आहे. या विस्तारामध्ये जे काही उत्पन्न असेल, उत्पादन असेल आणि जे काही रोजगार असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे पीक. पीक म्हणजे काय आहे, पीक पॉईंट आहे तो हायेस्ट पॉईंट ऑफ ग्रोथ, ज्या वाढीचा सर्वात महत्त्वाचा जो शिखर बिंदू आहे तो आहे. त्यानंतर तिसरा जो आहे कॉन्ट्रॅक्शन, डिक्लाइनिंग इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. शिखर बिंदू नंतर जेव्हा अर्थव्यवस्था व्यापार चक्राच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचते म्हणजेच संकोच पावलेला असतो, ज्या काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या रिड्यूस झालेल्या असतात, डिक्लाइन झालेल्या असतात आणि शेवटचा जो टप्पा आहे व्यापार चक्रामधला तो म्हणजे ट्रफ. त्याला लोएस्ट पॉईंट बिफोर रिकव्हरी, पुनर्प्राप्तीच्या अगोदरचा हा काळ आहे, हा टप्पा आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्था ही एकदम तळाच्या लेवलला पोहोचलेली असते. तर याच व्यापाराच्या चक्राचे आपल्याला हे जे 4 टप्पे आहेत महत्त्वाचे, हे 4 टप्पे आपल्याला इन डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायचे.
चला तर पहिले पुढचे हे व्यापाराचे 4 महत्त्वाचे टप्पे. द फेजेस ऑफ बिझनेस सायकल या व्यापाराचे काही टप्पे आहेत. त्यामधला पहिला टप्पा जो आहे तो आहे एक्सपान्शन, रिकव्हरी, प्रॉस्पेरिटी, जो समृद्धीचा काळ म्हणतो. व्यापार चक्रामधला हा पहिला टप्पा आहे, तो समृद्धीचा काळ. त्याला एक्सपान्शन, रिकव्हरी म्हणतो आपण. कारण या व्यापाराच्या चक्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज इन्क्रीजेस. या व्यापाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या आर्थिक क्रिया आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात. GDP, इन्कम, प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट रायजेस. या व्यापार चक्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये जो ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, प्रोडक्शन आहे ते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं. स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढलेलं आहे. त्यानंतर इन्कम, उत्पन्नामध्ये वाढ आहे, उत्पादनामध्ये आणि रोजगारामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. आणि याच्यामधला जो शेवटचा आहे पॉईंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट ग्रोथ, कन्झ्युमर्स डिमांड इन्क्रीज. या पहिल्या टप्प्यामध्ये या एक्सपान्शनमध्ये गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. ग्राहकाच्या मागणीमध्येही वाढ झालेली पाहायला मिळते. त्यानंतर जो या व्यापार चक्राचा जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे पीक पॉइंट, त्याला आपण शिखर बिंदू म्हणतो. या व्यापार चक्राच्या या दुसऱ्या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये जेव्हा एखादी अर्थव्यवस्था पास होते किंवा याच्यातून जाते त्यावेळेस इकॉनॉमी रिचेस इट्स मॅक्सिमम ग्रोथ. अर्थव्यवस्था या व्यापाराच्या टप्प्यामध्ये ही हायेस्ट लेवलला पोहोचलेली असते. सर्वोच्च बिंदू हा असतो आणि हायेस्ट आउटपुट, इन्कम अँड एम्प्लॉयमेंट या उत्पादनाच्या या व्यापार चक्राच्या या टप्प्यामध्ये अर्थव्यवस्थेचं जे उत्पादन आहे, जे उत्पन्न आहे आणि जी रोजगार पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. त्यानंतर इन्फ्लेशनरी प्रेशर युजली अपेअर. भाववाढ झाल्यामुळे किंवा चलन वाढ झाल्यामुळे एक अर्थव्यवस्थेमध्ये एक वेगळाच दबाव निर्माण झालेला असतो. त्यानंतर जो तिसरा महत्त्वपूर्ण टप्पा आहे व्यापार चक्रामधला, द थर्ड फेज ऑफ बिझनेस सायकल इज कॉन्ट्रॅक्शन. त्याला आपण संकोच म्हणतो, व्यापाराचा संकोच. यामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज स्टार्ट्स टू डिक्लाइन. आर्थिक क्रियाकलाप जे आहेत, आर्थिक ज्या काही क्रिया आहेत त्या आपल्याला इथं डिक्लाइन झालेल्या पाहायला मिळतात, ज्या कमी झालेल्या पाहायला मिळतात. कारण पीक पॉईंटमधून अर्थव्यवस्था ही या कॉन्ट्रॅक्शनमध्ये एंटर केलेली असते. GDP फॉल्स, अनएम्प्लॉयमेंट रायजेस. इथं रोजगार हा कमी झालेला असतो, बेरोजगारी वाढलेली असते, GDP देखील कमी झालेला असतो. आणि कन्झ्युमर स्पेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट रिड्यूस. या ठिकाणी जे कन्झ्युमरचं जे काही खर्चाची जी क्षमता आहे, एक्सपेंडिचर पॉवर जी आहे कन्झ्युमरची ती कमी झालेली असते. गुंतवणूक देखील त्याची कमी झालेली असते आणि त्यामुळं अर्थव्यवस्था या व्यापार चक्राच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ही कॉन्ट्रॅक्ट झालेली असते, तिचा संकोच झालेला असतो. आणि व्यापार चक्राची ही जी चौथी जी महत्त्वाची फेज आहे ती म्हणजे ट्रफ. त्याला डिफ्लेशन म्हणतो, लोएस्ट पॉईंट ऑफ द बिझनेस सायकल. या व्यापार चक्राचा सर्वात खालचा जो टप्पा आहे तो अर्थव्यवस्था यानंतर कॉन्ट्रॅक्शनच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये गेलेली पाहायला मिळते अर्थव्यवस्था. त्यामध्ये इकॉनॉमी हिट्स इट्स लोएस्ट पॉईंट. अर्थव्यवस्था ही तिच्या सर्वात खालच्या तळाला पोहोचलेली असते. यामध्ये व्हेरी लो प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट. सर्वात कमी रोजगार झालेला असतो, म्हणजे बेरोजगारीमध्ये वाढ झालेली असते मोठ्या प्रमाणामध्ये. व्हेरी लो प्रोडक्शन, सर्वात कमी उत्पादन या ठिकाणी झालेलं असतं. आणि म्हणून अर्थव्यवस्था ही व्यापार चक्राच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये लोएस्ट पॉईंटला येते. सर्वच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला दिसून येते. मार्क्स द एंड अँड कॉन्ट्रॅक्शन अँड द बिगिनिंग ऑफ रिकव्हरी. याच व्यापार चक्राच्या शेवटच्या टप्प्यामधून आपली जी अर्थव्यवस्था आहे पुन्हा पुनर्बांधणीसाठी तयार होत असते. आणि हाच शेवटचा बिंदू व्यापार चक्राच्या पुढच्या टप्प्यामध्ये जातो, तो म्हणजे पुन्हा एक्सपान्शनमध्ये जातो. म्हणजे हीच
व्यापार चक्राचा जो शेवटचा टप्पा आहे त्यातूनच व्यापार चक्राच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असते. हे व्यापार चक्राचे आपल्याला काही जे 4 महत्त्वाचे फेजेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. देन एक्झाम्पल्स ऑफ बिझनेस सायकल्स. मग या व्यापार चक्राची काही उदाहरणे आहेत का? आतापर्यंत जागतिक स्तरावर काही अशा पद्धतीचं व्यापार चक्र आलेले आहेत का? तर त्याची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे ते म्हणजे द ग्रेट डिप्रेशन 1930s. 1930 मध्ये आपल्याला जागतिक स्तरावर एक खूप मोठी महामंदी आलेली पाहायला मिळते. ती आपल्याला या डिप्रेशन हे जे आपल्याला या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या ठिकाणी आपल्याला ही गेलेली पाहायला मिळते जागतिक स्तरावरची अर्थव्यवस्था. कारण या 1930 मध्ये UK असेल किंवा अमेरिका असेल या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये घट झालेली होती. गुंतवणूक, उत्पादन, रोजगार यामध्ये सर्वात मोठी घट निर्माण झाली आणि ते एक आपल्याला उदाहरण सांगता येईल जागतिक स्तरावर बिझनेस सायकलचं. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बबल्स बर्स्ट ऑफ 2000 साली या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एक काही बबल्स बर्स्ट झालेले होते. काही जे काही फुगवटे आलेले होते ते फुटलेले होते. कारण की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात जी काही इम्प्रूव्हमेंट झालेली होती, जे काही त्याच्यामध्ये जे काही इनोव्हेशन झालेले होते किंवा जे काही नवीन शोध लागलेले होते, जे काही टेक्नॉलॉजी क्रिएट झालेली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आणि काही कंपन्यांनी उत्साहीपोटी या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि पुन्हा काही क्रायसिस क्रिएट होऊन या कंपनीची गुंतवणूक पूर्ण त्या ठिकाणी काय झालेली आहे त्याच्यामध्ये लॉस झालेला पाहायला मिळतो. आणि मोठ्या प्रमाणात जागतिक लेवलला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सर्व कंपन्यांनी गुंतवणूक केल्यामुळं ती गुंतवणूक ही पूर्ण बुडीत निघालेली आहे किंवा दिवाळखोरीस निघालेली होत्या. बँकाकडून घेतलेलं कर्ज त्यांना फेडता आलं नाही आणि या कंपन्या सगळ्या दिवाळखोरीस निघालेल्या होत्या. आणि ही एक आपल्याला उदाहरण म्हणून सांगता येईल जागतिक महामंदीचं. त्यानंतर तिसरी जी आहे रिसेंट एक्झाम्पल्स ऑफ बिझनेस सायकल्स ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस 2008-2009. 2008-9च्या या कालावधीमध्ये काही जागतिक स्तरावर इकॉनॉमिक क्रायसिस क्रिएट झालेले होते. त्यामध्ये अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकी ह्या मोठ्या प्रमाणात ते झालेल्या होत्या आणि या अशा वेगळ्या उदाहरणांच्या आधारे आपल्याला जागतिक स्तरावर डिप्रेशन कसं क्रिएट झालेलं होतं हे आपल्याला सांगता येईल. एक रिसेंट मागच्या 2-4 वर्षामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर म्हणजे कोविडचं जे काही टाइम पिरियड होतं त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कोविडमध्ये सर्वांचे रोजगार गेलेले होते. गुंतवणूक ज्यांनी केलेली होती त्यांचा जो काही गुंतवणूक केल्याचं काही कॅपिटल आहे ते देखील निघण्याची शक्यता नव्हती. मोठ्या प्रमाणात रोजगार, इन्कम जे काही उत्पादन आहे ते सर्व रिड्यूस झालेलं होतं आणि हे काही आपल्याला उदाहरणादाखल या बिझनेस सायकलचे काही उदाहरणं सांगता येतील. त्यानंतर ही बिझनेस सायकल जी आहे या बिझनेस सायकलची पण वैशिष्ट्य काय आहेत? व्हॉट इज द फीचर ऑफ बिझनेस सायकल? The first feature of business cycle is business cycles are cyclical, means they flow requiring pattern, expansion and contraction. ज्या व्यापार चक्रामध्ये जे महत्त्वाचे टप्पे आहेत दोन, तेजी आणि मंदीचं जे काही एक पॅटर्न आहे ते रिक्वायरिंग असतं. म्हणजे व्यापार चक्र हे सायक्लिकल आहे, ते चक्री आहे. व्यापार चक्राचे जे काही टप्पे आपण पाहिले ते व्यापाराचे टप्पे जे आहेत ते सतत पुन्हा पुन्हा येत असतात, ते सायक्लिकल असतात असं आपल्याला याचं पहिलं वैशिष्ट्य सांगता येतं. Then the second feature of business cycle is irregular. ते अनियमित असतात. बिझनेस सायकल हे काय अनियमित आहे. म्हणजेच बिझनेस सायकल ही काही कंटिन्युअसली चालू होत राहत नाही. त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे येत असतात किंवा बरेचशा अप्स अँड डाऊन्स क्रिएट होतात. बिझनेस सायकल्स आर इरेग्युलर, मीन्स देअर ड्युरेशन अँड इंटेन्सिटी कॅन व्हेरी. म्हणजे त्याची जी तीव्रता आहे त्याचा जो कालावधी आहे तो सेम नसतो. ते कसं असतो इरेग्युलर असतो, त्याच्यामध्ये सतत बदल होत असतात. त्यामुळं बिझनेस सायकल इज इरेग्युलर म्हणजे ती अनियमित आहे, त्याच्यामध्ये नियमितता दिसून येत नाही. त्यानंतर तिसरं जे मेन फीचर आहे फीचर ऑफ बिझनेस सायकल इज पेरिसिव्ह. बिझनेस सायकल आर पेरिसिव्ह मीन्स दे अफेक्ट व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ द इकॉनॉमी.
म्हणजेच अर्थव्यवस्था या व्यापक स्वरूपाने पसरलेली असते. या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सेक्टर्स आहेत त्या सेक्टरवर या बिझनेस सायकलचा इम्पॅक्ट झालेला पाहायला मिळतो. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर व्यापक परिणाम या बिझनेस सायकलचा आपल्याला झाला पाहायला मिळतो. म्हणजे व्यापकता हा त्याचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट फीचर ऑफ बिझनेस सायकल इज इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. बिझनेस सायकल इम्पॅक्ट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज including production, employment, income and spending. या बिझनेस सायकलचा जो परिणाम आहे तो आर्थिक क्रियाकलापावर होत असतो. या आर्थिक क्रियाकलापामध्ये आपल्याला उत्पादन, त्यानंतर रोजगार, उत्पन्न आणि खर्च या क्रिया आपल्याला सांगता येतात. या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजवर या बिझनेस सायकलचा इम्पॅक्ट झालेला पाहायला मिळतो. प्रोडक्शन कमी होतं, रोजगार कमी होतो, उत्पन्न कमी होतं आणि लोकांची खर्च करण्याची क्षमता देखील कमी होत असते. तर हे आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य जे आहे रिक्वायरिंग इन नेचर. बिझनेस सायकल इज रिक्वायरिंग इन नेचर. त्याचं जे स्वरूप आहे या व्यापार क्षेत्राचं ते रिक्वायरिंग आहे, ते आवर्ती आहे. बिझनेस सायकल पुन्हा पुन्हा येत असतात. दे रिपीट ओव्हर पिरियड ऑफ टाइम ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे व्यापार क्षेत्राचे जे टप्पे आहेत तेजी आणि मंदीचे हे सतत येत असतात, ते रिक्वायरिंग असतात, पुन्हा पुन्हा येत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते इंटरकनेक्टेड. व्यापार क्षेत्र हे जे आहे ते इंटरकनेक्टेड आहे. बिझनेस सायकल आर इंटरकनेक्टेड मीन्स दे अफेक्ट व्हेरियस सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी इन्क्लुडिंग इंडस्ट्री, ट्रेड अँड सर्व्हिसेस. जी व्यापार क्षेत्र आहे ते व्यापार क्षेत्र हे इंटरकनेक्टेड आहे. कारण व्यापार क्षेत्र हे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये येतं. उदाहरणार्थ आहे ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, काही इंडस्ट्री सेक्टर असेल किंवा सर्व्हिस सेक्टर असेल किंवा व्यापार असेल. या सर्व क्षेत्रात एकमेकाशी इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे एकावर इम्पॅक्ट झाला व्यापार क्षेत्राचा तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या पण सेक्टरमधल्या ज्या काही प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर होत असतो. त्यामुळं ते इंटरकनेक्टेड आहे असं आपल्याला सांगता येतं. Understanding these features helps business and policymakers anticipate and respond to changes in the economy. आता ह्याचा काय फायदा आहे आपल्याला, तर हे फीचर्स किंवा हे जे काही फेजेस आहेत बिझनेस सायकलचे हे आपल्याला कशासाठी समजून घेणं गरजेचं आहे. तर बिझनेसेस जे आहेत, व्यावसायिक जे आहेत किंवा जे पॉलिसी मेकर्स आहेत, जे धोरण ठरवणारे पॉलिसी मेकर्स आहेत, त्यांना कशा पद्धतीनं आपल्या या इकॉनॉमीच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, डेव्हलपमेंटसाठी काय आपल्याला चेंजेस करता येतील, आपली अर्थव्यवस्था कशी आपल्याला पुढे घेऊन जाते, यासाठी पॉलिसी मेकर किंवा जे बिझनेसेस आहेत त्यांना एक गायडन्स म्हणून एक काम करतं. त्यानंतर हे जे व्यापार क्षेत्र आहे ते कशामुळे निर्माण होतात, व्हॉट इज द कॉजेस ऑफ बिझनेस सायकल. सो बिझनेस सायकल्स क्लासिफाइड ऑफ causes of business cycles in two main parts. First is internal causes and second is external causes. In the internal causes, the first cause is fluctuations in effective demand. प्रभावी मागणीमध्ये चढ उतार निर्माण झालेले असतात. याचं कारण असं सांगता येतं की जी काही मागणी आहे मार्केटमध्ये त्या मागणीमध्ये सतत चढ उतार आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळतात. त्यामुळं हे व्यापार क्षेत्र येऊ शकतं. मागणी ही ग्राहकावर अवलंबून आहे. ग्राहकांची जी काही गरज आहे त्या गरजेवर मागणी अवलंबून असते आणि ग्राहकाची गरज ही कधीही एकसारखी नसते, ती बदलत असते. त्यामुळं ह्या ज्या गरजा आहेत त्या गरजावर ती आपल्याला त्या गरजाच्या मध्ये चढ उतार निर्माण झालेला असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला बिझनेस सायकलमध्ये झालेला दिसून येतो. आणि ते कारण आपल्याला सांगितले फ्लक्च्युएशन्स इन इन्व्हेस्टमेंट. गुंतवणुकीमध्ये देखील चढ उतार झालेले असतात. कारण गुंतवणूक ही कमी झाली तर त्या ठिकाणी मंदी येऊ शकते, गुंतवणूक जास्त झाली तर तेजी येऊ शकते. म्हणजे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन इज डिपेंड ऑन फ्लक्च्युएशन्स इन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे गुंतवणुकीच्या चढ उतारावर व्यापार चक्रातले टप्पे हे अवलंबून असतात. तर ते आपल्याला कारण सांगता येईल. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते व्हेरिएशन्स इन गव्हर्नमेंट स्पेंडिंग. सरकारच्या खर्चामध्ये झालेल्या बदलामुळं देखील आपल्याला व्यापार चक्र निर्माण झालेले पाहायला मिळतात. सरकारचा खर्च जर वाढला तर तेजीचा काळ येऊ शकतो. सरकारचा खर्च कमी झाला तर त्या ठिकाणी मंदीचा, डिप्रेशनचा टाइम पिरियड किंवा ती फेज येऊ शकते. त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी, स्थूल आर्थिक जे काही धोरण आहेत त्याचाही परिणाम किंवा त्याचं
त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो बिझनेस सायकल क्रिएशनमध्ये होऊ शकतो. कारण की स्थूल आर्थिक जे काही घटक आहेत त्या घटकांचा परिणाम हा बिझनेस सायकल निर्माण होण्यावर होत असतो. त्यामध्ये जे मॅक्रो इकॉनॉमिक जे काही पॉलिसीज आहेत, सरकारचं जे काही धोरण असतात खर्चाच्या संबंधात असेल, इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात असेल किंवा उत्पादनाच्या संबंधित असेल, त्या धोरणावर देखील या बिझनेस सायकल ह्या कशा असतात डिपेंड असतात. त्यानंतर मनी सप्लाय, पैशाचा पुरवठा कमी होतो व जास्त होतो याच्यावर बिझनेस सायकल अवलंबून असते. कारण पैशाचा पुरवठा जर जास्त झाला तर आपल्याला एक्सपान्शन ऑफ बिझनेस सायकल क्रिएट झालेले पाहायला मिळतात. म्हणजे व्यापार चक्रामधला जे विस्तार आहे तो झालेला पाहायला मिळतो. आणि मनी सप्लाय जर रिड्यूस झालेला असेल, कमी झालेला असेल तर व्यापार चक्रामधली मंदीचा काळ येतो. म्हणजे पैशाचा पुरवठा हा कारणीभूत आहे बिझनेस सायकल निर्माण होण्यासाठी. त्यानंतर सायकोलॉजिकल फॅक्टर्स आपल्याला सांगता येतील. कारण व्यावसायिकाची मानसिकता कशी आहे, जर गुंतवणूक करण्यासाठी जर व्यावसायिकाची मानसिकता ही जर पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होईल आणि या बिझनेस सायकलमध्ये तेजी मोठ्या प्रमाणात येऊ शकते. त्याचप्रमाणे जर व्यावसायिकाची मानसिकता जर ही गुंतवणूक कमी करण्याची असेल, त्याला जर भविष्यात नफा जर कमी मिळण्याचे चान्सेस असतील तर तो गुंतवणूक कमी करेल. आणि गुंतवणूक कमी झाली तर बिझनेस सायकलमध्ये ते आपल्याला कॉन्ट्रॅक्शन क्रिएट झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर जे दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते आहे एक्सटर्नल कॉजेस. त्याला आपण बाह्य कारण म्हणतो. ते बाह्य कारण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सांगता येतील. त्यामध्ये पहिलं जे कारण आहे फर्स्ट एक्सटर्नल कॉज ऑफ बिझनेस सायकल इज वॉर. जे युद्ध आहे या युद्धामुळे देखील आपल्याला व्यापार चक्र निर्माण झालेले पाहायला मिळतात. कारण युद्धजन्य परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेस जे काही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत किंवा उत्पादनाचे सर्व जे घटक आहेत ते या युद्धजन्य सामग्रीच्या उत्पादनामध्ये हे काय गुंतवले जातात किंवा तिकडं डायव्हर्ट केले जातात. आणि त्यामुळं जे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डिक्लाईन झालेले पाहायला मिळतात किंवा आर्थिक क्रिया आपल्या मंदावल्या जातात. त्यामुळं ते एक आपल्याला कारण सांगते. त्यानंतर पोस्ट वॉर रिकन्स्ट्रक्शन आहे. युद्ध झाल्यानंतरची जी परिस्थिती आहे ती पुनर्बांधणीची परिस्थिती असते. कारण युद्धामुळं अनेक गोष्टी ह्या कोलॅप्स झालेल्या असतात, विस्कळीत झालेल्या असतात. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्टर्बन्स क्रिएट झालेला असतो. उदाहरणार्थ ज्या काही बेसिक फॅसिलिटीज आहेत, रस्ते वाहतूक असेल किंवा पाणी, अशा अनेक ज्या सोयी असतात फॅसिलिटीज गव्हर्नमेंट देतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली असते. आणि सरकार काय करतं, अशा रिकन्स्ट्रक्शन्समध्ये आपली गुंतवणूक घालतं आणि त्या ठिकाणी व्यापार चक्रामधले हे टप्पे पुन्हा येऊ शकतात. त्यामुळे हे कारण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल शॉक्स, आपल्याला माहीत आहे तांत्रिक काही वेगवेगळे शॉक्स आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ तंत्रज्ञानामध्ये झालेला अचानक बदल हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणू शकतो. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानामध्ये झालेला निगेटिव्ह चेंज हा आपल्याला व्यापार चक्रामध्ये मंदी आणू शकतो. तर हे एक आपल्याला टेक्नॉलॉजिकल शॉक्स आपल्याला या बिझनेस सायकलचं कॉज म्हणून सांगता येईल. त्यानंतर नॅचरल फॅक्टर्स आहेत, नैसर्गिक घटक. नैसर्गिक घटकांच्या बदलामुळे आपल्याला व्यापार चक्र निर्माण झालेले पाहायला मिळतात. उदाहरणार्थ अर्थक्वेक असेल, फ्लड असेल किंवा इतर जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्या नैसर्गिक आपत्तीमुळं, महापूर असेल, दुष्काळ असेल, या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला व्यापार चक्र निर्माण झालेले पाहायला मिळतात. कारण या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम उत्पादनावर होतो, उत्पादनाच्या घटीमध्ये होतो, उत्पादन घटतं आणि त्याचा परिणाम रोजगार, गुंतवणूक आणि पुन्हा उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो आणि बिझनेस सायकल्स क्रिएट होतात. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते पॉप्युलेशन ग्रोथ. आता लोकसंख्या वाढ हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला व्यापार चक्र सांगता येतं. कारण व्यापार चक्र हे लोकसंख्येवर अवलंबून आहे. लोकसंख्या जेवढी जास्त असेल तेवढ्या लोकांची मागणी जास्त असते आणि मागणी जास्त असेल तर गुंतवणूक, उत्पादन आणि उत्पन्न या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजवर त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला बिझनेस सायकल्स क्रिएट होण्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे जेवढी लोकसंख्या जास्त तेवढं उत्पादन जास्त आणि सर्वच गोष्टी ह्या वाढत जातात, त्याच्यामध्ये इन्क्रीज होत जाते आणि व्यापार चक्रामधला जे एक्सपान्शन जे आहे ते आपल्याला क्रिएट झालेलं पाहायला मिळतं.
त्यानंतर शेवटचं जे कॉज आहे ते आहे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. जागतिक स्तरावर देखील काही वित्तीय आपल्याला क्रायसिस क्रिएट झालेले पाहायला मिळतात आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो. कारण जागतिक स्तरावर झालेल्या जे फ्लक्च्युएशन्स आहेत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचा इम्पॅक्ट हा वेगवेगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आणि बिझनेस सायकल क्रिएट होतात. तर ह्या काही कारणामुळे बिझनेस सायकल क्रिएट होऊ शकतात. त्यानंतर आफ्टर द कॉजेस ऑफ बिझनेस सायकल इफेक्ट्स ऑफ द ग्रेट डिप्रेशन जे 1930ची महामंदी झाली, या 30च्या महामंदीमुळं काय परिणाम झाले, कशावर त्याचा परिणाम झाला हे आपल्याला थोडक्यात जाणून घेणं गरजेचं आहे. कारण या जागतिक महामंदीचा परिणाम आपल्याला बेरोजगारीमध्ये झालेला पाहायला मिळतो. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती त्या काळामध्ये. त्यानंतर रिड्यूस इंडस्ट्रियल प्रोडक्शन, औद्योगिक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. देन निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन ग्लोबल ट्रेड, या जागतिक स्तरावरचा जो व्यापार आहे त्या व्यापारावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला. व्यापार मोठ्या प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळतो त्या काळामध्ये. एक्सपोर्ट इम्पोर्ट कमी झाला आणि त्यानंतर शेवटचा जो सर्वात महत्त्वाचा जो इम्पॅक्ट झालेला जो परिणाम आपल्याला दिसतो, इफेक्ट जो दिसतो या ग्रेट डिप्रेशन इन 1930चा तो आहे पॉवर्टी. दारिद्र्य मोठ्या प्रमाणात पसरलं त्या काळामध्ये आणि या दारिद्र्यामुळं आपल्याला माहिती आहे सर्व दारिद्र्य हे सर्वात महत्त्वाचा एक फॅक्टर ठरतो कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या इम्प्रूव्हमेंटच्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे हे एक ऑब्स्टॅकल आहे आणि तो एक परिणाम आपल्याला दिसून येतो जागतिक महामंदीचा, गरिबीचा. त्यानंतर नोटेबल रिकव्हरी इफेक्ट्स एफर्ट जे आहे ते आपल्याला पाहणे गरजेचं आहे. या जागतिक महामंदीमधून कसं आपल्याला बाहेर पडता येईल यासाठी कोण कोण काय प्रयत्न केला ते आपण पाहूया. लॉर्ड जॉन मेनन केस, हे जे लॉर्ड मेनन केस आहे यांनी 1930च्या महामंदीमधला मधून बाहेर पडण्यासाठी खूप सारे महत्त्वाचे परिणाम म्हणजे त्यांनी उपाय सांगितलेले होते. त्यापैकी केन्स आर्ग्यूड इन हिज फेमस बुक द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी इन 1936 या 1936च्या त्यांच्या पब्लिश झालेला जे उत्पन्न, रोजगार आणि गुंतवणूक सिद्धांत जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला या डिप्रेशन थिअरीमधून कसं बाहेर पडता येईल किंवा बंदीमधून कसं बाहेर पडता येईल यासाठी त्यांनी उपाय सांगितला होता. तो म्हणजे गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन वाज नेसेसरी टू स्टिम्युलेट इकॉनॉमिक रिकव्हरी. आर्थिक आपल्याला जर पुनरुत्थान करायचं असेल तर आपल्याला या गव्हर्नमेंटचा जो इंटरव्हेन्शन तो खूप महत्त्वाचा आहे. सरकारनं त्याच्यामध्ये स्वतःहून त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, हस्तक्षेप केला पाहिजे. सरकारचं धोरण हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे सरकारनं स्वतःहून हस्तक्षेप करून या बिझनेस सायकलमधून, व्यापार चक्रामधून बाहेर पडण्यासाठी मदत केली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर कंट्रोल्स अँड रेमेडीज ऑफ बिझनेस सायकल, व्यापार चक्रातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्यासाठी पहिली जी उपाययोजना आहे म्हणजे रोल ऑफ मॉनिटरी पॉलिसी, दॅट इज RBI, दॅट इज सेंट्रल बँक मेजर्स. RBIनं कशा पद्धतीनं या मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून, मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून या व्यापार चक्राला कंट्रोल केलं जाऊ शकतं. तर त्यामध्ये RBIनं जे टॅक्स जो व्याजदर आहे, इंटरेस्ट रेट जो आहे तो वाढवून किंवा कमी करून हे बिझनेस सायकल्स कंट्रोलमध्ये आणता येतात. म्हणजेच जेव्हा डिप्रेशन क्रिएट होईल, मंदीचा काळ येईल त्यावेळेस व्याजाचा दर कमी करून इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी लोन देणं गरजेचं आहे किंवा व्याजदराचा जो रेट आहे तो कमी करून आपल्याला जे काही इन्व्हेस्टमेंट करणार जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना कसं कर्ज देता येईल, कर्ज देऊन त्यांच्या गुंतवणुकीला चालना कसं देता येईल यासाठी ते प्रयत्न करून आपल्याला या व्यापार चक्रातून बाहेर पडता येतं. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचा रोल आहे तो रोल ऑफ फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरणाचा खूप महत्त्वाचा प्रभाव किंवा त्याचा परिणाम आपल्याला बिझनेस सायकल्सला कंट्रोल करण्यामध्ये होऊ शकतो. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, टॅक्सेशन पॉलिसीज म्हणजे गव्हर्नमेंट काय करू शकतं की जे खर्च आहे खर्चामध्ये वाढ करू शकतं. गव्हर्नमेंटच्या खर्चामध्ये वाढ करून विविध योजना राबवून लोकांच्या हाताला काम देऊन त्यांचं उत्पन्न पातळी वाढवू शकतं. त्याच पद्धतीनं जर तेजी आलेली असेल अर्थव्यवस्थेमध्ये तर त्या तेजीला कंट्रोल करण्यासाठी टॅक्सेशन पॉलिसीज म्हणजे कर वाढवून त्यांच्याकडली जी पर्चेसिंग पॉवर आहे ती कमी करता येते आणि जे काही बिझनेस सायकल्स क्रिएट झालेली आहेत त्याला कंट्रोल करता येतं.
कराच्या धोरणाच्या माध्यमातून. आणि शेवटचा आहे ते रोल ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स. ज्या जागतिक स्तरावरच्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांचा पण रोल खूप महत्त्वाचा आहे बिझनेस सायकल्सला कंट्रोल करण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येते IMF आणि वर्ल्ड बँक, जागतिक नाणेनिधी आणि जी काही जागतिक बँक आहे या जागतिक बँकेनं किंवा जे काही आपलं जागतिक नाणेनिधी आहे यांनी जर महामंदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर फंड दिला त्या देशातल्या अर्थव्यवस्थेला किंवा त्या इकॉनॉमीला, तर त्या बिझनेस सायकल्समधून त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत होईल. किंवा जर मंदी आलेली असेल किंवा तेजी आलेली असेल तर वेगवेगळ्या त्यांच्या या जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला बिझनेस सायकलमधून त्यांना रिमूव्ह करता येईल, काढता येईल. तर हे काही आपल्याला कंट्रोल्स अँड रेमेडीज आपल्याला सांगता येतात बिझनेस सायकलच्या. तर हे बिझनेस सायकल ही जी कॉन्सेप्ट आहे ती आज आपण इथं पाहिली. या बिझनेस सायकलच्या माध्यमातून आपल्याला व्यापार चक्र हे कसं येतं आणि व्यापार चक्राला कसं आपल्याला कंट्रोल करता येतं याच्या अनेक वेगवेगळे मुद्दे आपण पाहिले. तर आपण इथंच थांबूया. धन्यवाद.